Good morning, all. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Ma'am. Good morning, ma'am. Okay, screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, what we covered in last lecture? Introduction to accounting. Objective of Objective accounting. accounting. Okay, good. So introduction चा पार्ट बघितला आपण. चॅप्टरचं टायटलच आहे इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग. सो बेसिकली आपल्याला इंट्रोडक्शन बघायचं आहे त्याच्यामध्ये आपण अकाउंटिंग किंवा अकाउंटन्सी ही टर्मिनॉलॉजी डिस्कस केली, त्यानंतर डेफिनेशन बघितली, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह बघितले. सो ऑब्जेक्टिव्ह नंतर नेक्स्ट आपण लिमिटेशन घेतलेत का? No, ma'am. No, ma'am. Okay, so in today's lecture we are going to learn limitation of accounting, branches of accounting. So हे दोन बीट कव्हर केल्यानंतर तुमचा चॅप्टर नंबर 9 हा कंप्लीट होतोय. So before we start limitation, tell me how many objectives of accounting is there? 8 objectives. Okay, good. So first कोणता आहे? Maintain Maintain proper proper records of record business. of business. Okay, second. Calculation Calculation of of the profit profit and loss. Okay, third. depiction of Depiction of financial financial position. Okay, fourth. Availability of the information of various users. Okay, fifth. to comply legally, To comply legal requirement. Okay, sixth. to know To the know the exact exact know the reason exact leading to the reason. next profit or next loss. Okay, seven. to prevent error and Prevent error fraud. and Prevent the fraud. error of fraud. Okay, eight. to escalation the process of business of the from year business to from year. year to year. Okay, very good. So next is the limitation of accounting. See the slide. Okay, so limitation, in that first limitation is the scope of accounting is restricted to the limits laid down by various laws. So हे जे अकाउंटिंगचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की व्हेरियस लॉज आहेत की त्या लॉज किंवा त्या लॉज म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात की रूल्स, त्या रूल्सनीच तुम्हाला काय करावं लागतं, अकाउंटिंगचा सगळा पार्ट आहे तो हँडल करावा लागतो. सो हे त्याचं इटसेल्फ काय आहे, लिमिटेशन आहे की त्याला व्हेरियस लॉज आहेत किंवा रूल्स आहेत, स्पेसिफिक मेथड आहेत, त्या मेथडनीच तुम्हाला जो काय बिझनेसचं जे काय अकाउंटिंग पार्ट आहे ते तुम्हाला तिथं प्रिपेअर करावं लागतं. सो तुमचं अकाउंटिंग रेकॉर्ड करावं लागतं. सो स्कोप त्याचा कसा आहे, रिस्ट्रिक्टेड आहे. सो लॉज असल्यामुळे किंवा व्हेरियस रूल्स त्याच्यावरती असल्यामुळं आपल्याला काय करावं लागतात, सगळे डॉक्युमेंट लिगली तिथं शो करावे लागतात. सो त्याचं लिमिटेड तुम्हाला स्कोप बघायला मिळतो. नेक्स्ट आहे सेकंड लिमिटेशन इज द ट्रान्झॅक्शन which cannot be expressed in term of money are not recorded in accounting. सो अकाउंटिंग मध्ये आपण स्पेसिफिकली काय रेकॉर्ड करतोय, सो अकाउंटिंग हे टोटली कशाचे रिलेटेड आहे, मनीच्या रिलेटेड. सो ज्या गोष्टी मनीच्या रिलेटेड येत नाहीत सो त्या गोष्टी तुम्ही अकाउंटिंग मध्ये एक्सप्रेस करू शकत नाही किंवा त्या लेजर मध्ये त्या अकाउंटिंगच्या त्या बुक मध्ये तुम्ही तिथे राईट डाऊन करू शकत नाही. जसे की फॉर एक्झाम्पल काय असेल, जर समजा मनी एखादा प्रोडक्ट सेल केल्यानंतर ना डेफिनेटली त्याचे मनी मध्ये कन्व्हर्जन होणार आहे, कस्टमर त्याचे पैसे देणार आहेत, त्यामुळे तुम्ही काय करता, अकाउंटिंगच्या पार्ट मध्ये तिथे राईट डाऊन करता किंवा ती ट्रान्झॅक्शन तुम्ही रेकॉर्ड करता. जर समजा एखाद्यानी तुमचं प्रोडक्ट जे आहे, सो समजा एक प्रोडक्ट आहे 100 रुपीजला तुमचं प्रोडक्ट आणि त्या प्रोडक्टच्या ऐवजी त्याच्या कंपनीचं प्रोडक्ट जर एक्सचेंज केलं तर ते एक्सचेंज केलेले प्रोडक्ट तुम्ही तिथे राईट डाऊन करू शकत नाहीत. सो इट नलिफाईज द इफेक्ट, म्हणजे तुम्ही सेल केले म्हणून पण तुम्ही राईट डाऊन करू शकत नाहीत किंवा समोरच्याकडून ते ट्रान्झॅक्शन झाले किंवा समोरच्याने आपल्याला एक वस्तू दिलेली आहे म्हणून पण तुम्ही राईट डाऊन करू शकत नाहीत. सो प्रोडक्ट जर एकमेकांमध्ये एक्सचेंज झाले असतील, स्टॉक एकमेकांमध्ये एक्सचेंज झाले असेल तर डेफिनेटली तसे ट्रान्झॅक्शन, तशा टाईपचे अदर पण एक्झाम्पल आहेत, बट तसे टाईपचे जे काही ट्रान्झॅक्शन असतील ते तुम्हाला अकाउंटिंगच्या त्या बुक मध्ये रेकॉर्ड करता येत नाही. सो हे काय झालं, रिस्ट्रिक्शन झालं. मनीच्या रिलेटेड जेवढ्या पण टर्मिनॉलॉजीज आहेत किंवा जेवढे पण
ट्रान्झॅक्शन होतील, फक्त तेवढेच तुम्हाला राईट डाऊन करता येतात. सो थर्ड आहे, इन अकाउंटिंग कॉस्ट कन्सेप्ट इज फॉलोड. सो आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे चॅप्टर नंबर 10 मध्ये कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन अँड कन्सेप्ट. सो त्याच्यामध्ये कॉस्ट कन्सेप्ट आहे. सो अकाउंटिंग मध्ये कॉस्ट कन्सेप्ट फॉलो केलं जातं. सो कॉस्ट म्हणजे काय असणार आहे, प्रत्येक गोष्टीची काही ना काहीतरी व्हॅल्यू असणार आहे किंवा किंमत असणार आहे. तर ते किंमत म्हणजे काय असणार आहे, इन टर्म्स ऑफ अ मनी आपण फक्त राईट डाऊन करायचे. सो अकाउंटिंग बेसिकली कॉस्ट कन्सेप्ट वरती बेस्ड आहे. द चेंजिंग प्राइस आर नॉट टेकन इन टू अकाउंटिंग. सो अकाउंटिंग मध्ये आपण राईट डाऊन करताना किंवा अकाउंटिंगच्या त्या बुक मध्ये राईट डाऊन करताना कसं करतोय, समजा तुम्ही 1 जानेवारीला एखादी वस्तू परचेस केली असेल तर डेफिनेटली त्याचं परचेसिंग किती रुपयाला तुम्ही विकत घेतली ते तुम्ही काय करताय, रेकॉर्डिंग मध्ये राईट डाऊन करताय. त्यानंतर त्याची प्राइस 30 जानेवारीला समजा जर त्याची प्राइस चेंज झाली तर मार्केटमध्ये त्या प्रोडक्टची डिमांड वाढली आहे आणि त्यामुळे त्याची जर प्राइस चेंज झाली तर ती चेंज झालेली प्राइस तुम्ही तिथं मेन्शन करत नाही. जेवढी वस्तू एवढ्याला घेतली तेवढंच फक्त तुम्ही काय करताय, मेन्शन करताय. सो चेंजिंग ज्या गोष्टी आहेत, ज्याचे प्राइस फ्रिक्वेंटली चेंज होत आहेत, त्याचे तुम्हाला रेकॉर्ड करता येत नाही. सो दिस इज द लिमिटेशन. म्हणजे करंट मार्केटमध्ये काय चाललं आहे किंवा ते तुमच्या अकाउंटिंगच्या बुक वरून नाही समजणार. सो हे काय आहे त्याचं लिमिटेशन. फोर्थ आहे, कन्व्हेन्शन ऑफ अ मटेरियलिटी इज फॉलोड इन अकाउंटिंग. सो कन्व्हेन्शन अनदर बीट आलाय चॅप्टर नंबर 10 मध्ये तुम्हाला लर्न करायचंच आहे. सो कन्व्हेन्शन ऑफ मटेरियलिटी हे पण काय केलं जातं, अकाउंटिंग मध्ये फॉलो केलं जातं. हा कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन त्याच्यामध्ये फॉलो केलं जातं. सो हेन्स ऑल मटेरियल आयटम्स मस्ट बी डिस्क्लोज्ड इन अ फायनान्शियल स्टेटमेंट. सो मटेरियलिटीचा जो कन्व्हेन्शन आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला काय करावी लागते, अकाउंटिंग मध्ये 1 रुपयाचं जरी ट्रान्झॅक्शन झालं तरी तिथं मेन्शन करावं लागते. सो दिस इज नोन ऍज अ कन्व्हेन्शन ऑफ अ मटेरियलिटी. म्हणजे ज्या पण ट्रान्झॅक्शन होणार आहेत, ज्या पण गोष्टी हॅपन होणार आहेत बिझनेस ऍक्टिव्हिटी मध्ये रिलेटेड टू द मनी, त्या सगळ्या तुम्हाला तिथं मेन्शन कराव्या लागतात. त्यामुळे ऑल मटेरियल आयटम्स मस्ट बी डिस्क्लोज्ड इन अ फायनान्शियल स्टेटमेंट. त्यामुळे फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. सो दिस इज द लिमिटेशन, की म्हणजे प्रत्येक काय काय गोष्टी आहेत की खूप छोटे छोटे ट्रान्झॅक्शन जर झाले असतील, सो 1 रुपीज 2 रुपीज, सो बिझनेस तुमचा जास्ती मोठा आहे आणि जर तुम्ही एकदम छोटे छोटे जर ट्रान्झॅक्शन पण रेकॉर्ड करायला लागला अकाउंटिंगच्या बुक मध्ये, तर ती अकाउंटिंगची बुक कशी होती, लार्ज साईज मध्ये होती. सो हे काय झालं त्याचं लिमिटेशन. सो तुम्हाला कुठेतरी राऊंड अप किंवा राऊंड फिगर, आपण एखाद्या मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा आपण बघतो की एखाद्या गोष्टीचा फिगर जर तुमचं न्यूमेरिकल तुम्ही मध्ये मांडता, त्यानंतर डेसिमल मध्ये जर मांडत असाल तर तुम्ही राऊंड फिगर करता. तसं तुम्हाला काय करावं लागतं, इथे राऊंड फिगर करून मग तुमच्या अकाउंटिंगच्या बुक मध्ये ऍड करावं लागतं. जर तुम्ही 1 रुपीज पासूनचे जर रेकॉर्डिंग जर लिहिले पर डेचे, तर डेफिनेटली ती अकाउंटिंगचे साईज कशी होणार आहे, लार्ज होणार आहे. सो नेक्स्ट तुम्हाला क्रॉस चेक करताना सुद्धा तिथे डिफिकल्टी येणार आहे. त्यामुळे कन्व्हेन्शन ऑफ अ मटेरियलिटी या लॉ वरती किंवा ह्या कन्व्हेन्शन वरती अकाउंटिंग बेस असल्यामुळे तिथे तुम्हाला फर्स्टली सांगितलं जातं की प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुम्हाला रेकॉर्ड करावी लागणार आहे. तर त्याची अमाऊंट कमी आहे का जास्त आहे, इट डझंट मॅटर. सो त्यामुळे काय होतंय, अकाउंटिंगच्या त्या बुकची साईज इन्क्रीज होते. सो फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये तुम्हाला ते डिस्क्लोज करायचे. नेक्स्ट आहे, द इमटेरियल इन्फॉर्मेशन आर नॉट रेकॉर्डेड इन अ फायनान्शियल अकाउंटिंग. सो आता आपण बघितलं मटेरियल गोष्टी. सो आता काही काही गोष्टी इमटेरियल आहेत, सो त्यांचं कुठं रेकॉर्डिंग होतच नाहीये. जसं की मी मगाशी सांगितलं की प्रोडक्ट जर एकमेकांमध्ये एक्सचेंज झाले तर डेफिनेटली तिथं पैशाचं कुठं साईड येते का, सो ते कसं झालं, नैली फायदा इफेक्ट. म्हणजे ते दोघांचं पण काय होतंय, ते फक्त प्रोडक्ट एक्सचेंज होतात, म्हणजे तेवढ्याच व्हॅल्यू मध्ये एक्सचेंज होतात. त्यामुळं बॅलन्स कसा राहतंय, कॉन्स्टंट राहतंय. सो अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठे अकाउंटिंगच्या बुक मध्ये येत नाहीये. सो दिस इज द लिमिटेशन. नेक्स्ट आहे 5th पॉइंट, the accounting policies are framed by the accountants according to their own individual judgment. सो आता जे अकाउंटिंग मध्ये आहेत ते काय करतात, ते पॉलिसीज रूल्स तिथं प्रिपेअर करतात. सो ऑलरेडी एक्झिस्ट मध्ये आहेत पॉलिसीज आणि रूल्स, फक्त ते काय करतात, त्या पॉलिसीज आणि रूल्सला रिअरेंज करतात पण स्वतःच्या जजमेंटनी. सो
तिथं स्वतःचं ओपिनियन घेऊन ते काय करतायत, तिथं पॉलिसीज फ्रेम करतायत अकाउंटंट रिलेटेड. तर हे काय झालं, इंडिव्हिज्युअल पर्सन वरती डिपेंड झाले ह्या गोष्टी. त्यामुळे इटसेल्फ इट्स अ लिमिटेशन. सो इट्स अ सब्जेक्टिव्ह फॅक्टर. सो अकाउंटिंगचा पण जो पर्सन त्या अकाउंटिंग हँडल करतो त्याच्यावरती टोटली डिपेंड असणार आहे की अकाउंटिंगचा पार्ट कसा स्मूथली रन होईल. सो त्याचे इंडिव्हिज्युअल ओपिनियन जजमेंट तिथे इन्क्लूड होणार आहे. त्यामुळे हा पार्ट कसा झालाय, सब्जेक्टिव्ह फॅक्टर झालाय किंवा सब्जेक्टिव्ह पार्ट झालाय. द ऑब्जेक्टिव्ह फॅक्टर इज कम्प्लिटली इग्नोर्ड. त्यामुळे काय होतंय, ऑब्जेक्टिव्ह फॅक्टर इग्नोर्ड होते कम्प्लिटली. नेक्स्ट आहे सिक्स्थ लिमिटेशन. इन अकाउंटिंग provision is made on the concept of a conservation for a prospective losses like a bad and doubtful debits, but no provision is made for a prospective profit. So accounting मध्ये आपण काय बघतो, जसं की समजा आता तुमचा स्वतःचा काहीतरी बिझनेस आहे आणि तुम्हाला अकाउंटिंगच्या सेक्शन मध्ये असाइन केले, तर अकाउंटिंग करताना तुम्ही कसं अकाउंटिंग हँडल करणार आहेत, फर्स्टली काय राईट डाऊन करणार आहेत, प्रॉफिट की लॉस, प्रॉफिट. प्रॉफिट. बाकीचे काय वाटतंय तुम्हाला, आहे का कोणाची फॅमिली बिझनेस, कधी बघितलंय का अकाउंटिंगचा पार्ट, कोणाचे फार्मसी शॉप किंवा अदर बिझनेस कोणाचे, काय केलं जातं अकाउंटिंग मध्ये, प्रॉफिट मेजर केलं जातं का लॉस मेजर केलं जातं, सांगा फास्ट. In accounting, provision is made on the concept of conservation for a prospective losses like a bad debits. आपल्या घरच्यांनी असं कधी म्हणलंय का की आज मी व्यापाऱ्याला एवढे पैसे दिले, एवढी अमाऊंट त्याची चुकती केली. सो हे कसं झालं, डेबिट्स मध्ये येतं का क्रेडिट मध्ये येतं, डेबिट मध्ये येतं. ओके. सो मोस्टली आपण अकाउंटिंगचा पार्ट कशा व्ह्यूनी बघतो की मी समोरच्याचे जे काय घेतले होते ते रिटर्न केले, म्हणजे स्वतःकडून डेबिट केले. असं कोण म्हणतं का की मला दिवसाला आज एवढं प्रॉफिट झालं, असं किती वेळेस म्हणलं जातं बिझनेस मध्ये. मोस्टली आपण काय करतोय, किती लॉस होते त्या फॅक्टर वरती आपण काय करतोय, फोकस करतोय. अकाउंटिंग मध्ये सुद्धा बघा, इथून पुढे तुम्ही वाटल्यास ऑब्झर्व करा, ज्यावेळेस पण अकाउंटिंगचा पार्ट येतो तर कंपनी ची ग्रोथ किती झाली हे नाही बघत, म्हणजे त्या इयरचा अनालिसिस झाल्यानंतर जरी कंपनीने समजा 20% ग्रोथ केली असेल तरी ते काय विचार करतात, 80% का बरं ग्रोथ नाही झाली. सो म्हणजे आपण कशाचा विचार करतोय, कोणत्या पर्स्पेक्टिव्हने विचार करतोय, बॅड अँड डाउटफुल डेबिट्स, म्हणजे किती लॉस होतोय किंवा कुठं आपण लॅकिंग आहे हे आपण काय करतोय, फोकस करतोय, त्या पर्स्पेक्टिव्हने बघतोय. सो नो प्रोव्हिजन इज मेड फॉर अ प्रॉस्पेक्टिव्ह प्रॉफिट. असं कोणतीच कंपनी म्हणत नाही की ह्या इयर मध्ये आम्ही 20% प्रॉफिट केलं, म्हणजे प्रिव्हियसच्या इयर पेक्षा. ते काय म्हणणार, एवढ्या एम्प्लॉईजला सांगताना कसं सांगणार आपण, एवढ्या पर्सेंटनी काय आहोत, अदर कंपनीज पेक्षा मागे आहोत. कारण अकाउंटिंगचे जे कन्सेप्ट आणि कन्व्हर्जेशन आहेत, कॉन्झर्वेशन जे आहेत ते कसे आहेत, कोणत्या व्ह्यूनी बघितले जातात, लॉस पहिल्यांदा आपण कन्सिडर करतो. सो इथे पण तेच सांगितलंय की प्रोव्हिजन कशासाठी आहेत किंवा कॉन्सेप्ट आणि कॉन्झर्वेशन कशाच्या रिलेटेड बनवलेले आहेत, जे पण बॅड आणि डाउटफुल डेबिट्स आहेत त्याचा विचार केला जातो, पण किती प्रॉफिट झाले त्याचा विचार करत नाहीत. अकाउंटिंग मध्ये केला जातो पण जास्त इम्पॉर्टन्स कशावरती दिलं जातं किंवा फोकस कशावरती असतं की एवढा लॉस झालाय कंपनीचा, एवढा रिकव्हर करायचंय, म्हणजे निगेटिव्ह गोष्टींकडे आपण जास्त फोकस करतोय. बॅड डेबिट्स म्हणजे जे कधी रिकव्हर करू शकत नाहीयेत अशा डेबिट्सला आपण काय म्हणतोय, बॅड डेबिट्स. आणि डाउटफुल डेबिट्स जे आहेत ते तुम्ही क्रॉस चेक अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला समजू शकतं की अकाउंटिंग मध्ये कुठे हेराफेरी झाली. सो ते डाउटफुल डेबिट्स कसे आहेत, तर पर्सन जो कोण पर्सन हँडल करतोय अकाउंटिंगचा पार्ट त्यांनी जरी क्रॉस चेक केलं तरी डाउटफुल डेबिट्स काय होतील, त्या ज्या मिस्टेक झाल्या आहेत त्या रिकव्हर करता येतील. पण बॅड डेबिट्स कसे आहेत, बॅड डेबिट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं मटेरियल तुम्ही रॉ मटेरियल परचेस केले
आता रॉ मटेरियल परचेस केल्यानंतर ना त्या सप्लायरचा संबंध कुठपर्यंत येतो? तुमच्या जे काय तुमचं वेअर हाऊस आहे, रेश्मा मुलांनी लहान आहात का तुम्ही आता सगळे? सारखं सांगावं लागतं का? डोंट डिस्टर्ब इन द क्लास, डोंट राईट ऑन द स्क्रीन. ओके, इन अकाउंटिंग आपण बॅड डेबिट्स कशाला म्हणतो? जर मटेरियल तुमच्यापर्यंत रॉ मटेरियल तुमच्या वेअर हाऊस पर्यंत आणून देईपर्यंत फक्त सप्लायर ते काय करतात, स्वतःच्या जबाबदारीवरती देतात. त्यानंतर ना ते किती दिवसांनी एक्सपायर होईल, काय होईल, त्याची जबाबदारी कोणी घेत नसतं. जर अर्लियर ते एक्सपायर झालं तर तिथं जे काही मटेरियलचं लॉस झालंय ते कोण रिकव्हर करणार आहे का? सप्लायर त्याची जबाबदारी घेणार आहे का? रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे का? येस No, नो? ma'am. No, ma'am. नो. सो ते टोटली कोणावरती आलं? त्या बिझनेस फर्म वरती आलं, त्या ऑर्गनायझेशन वरती आलं की अर्लियर मटेरियल एक्सपायर झाले की तुमची जबाबदारी आहे की तुम्ही स्टोअर कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. म्हणजे ते आता कुठे रिकव्हर पण नाही होऊ शकत. तर लाईकवाईज दिस इज नोन एज अ बॅड डेबिट्स. डाउटफुल डेबिट तुम्ही क्रॉस चेक केल्यानंतर ना ते कुठं मिस्टेक झाले आहेत म्हणजे राईट डाऊन करताना किंवा ट्रान्झॅक्शन मेन्शन करताना तर ते रिकव्हर होतात. सो दिस इज द लिमिटेशन. 6 लिमिटेशन आहे. रिवाइज करते इन शॉर्ट. फर्स्ट मध्ये काय सांगितलंय की जे पण अकाउंटिंगचा पार्ट आहे त्याचा स्कोप कसा आहे, लिमिटेड किंवा रिस्ट्रिक्टेड, कारण व्हेरियस लॉज रूल्स त्याच्यावरती आहेत. स्पेसिफिक मेथडनीच ते मेन्शन करावं लागतं, त्यामुळे इट सेल्फ त्याचं लिमिटेशन ते झालेलं आहे. सेकंड आहे मनीच्या रिलेटेड ज्या पण टर्मिनॉलॉजीज आहेत किंवा जे पण ट्रान्झॅक्शन आहेत फक्त तेवढेच ट्रान्झॅक्शन आपण अकाउंटिंगच्या बुक मध्ये रेकॉर्ड करू शकतो. त्यानंतर थर्ड मध्ये काय सांगितलंय, अकाउंटिंग कॉस्ट कन्सेप्ट वरती बेस्ड आहे किंवा ते फॉलो केलं जातं. त्यामुळं जर मटेरियलची प्राइस चेंज झाली असेल तर ते चेंज इन प्राइस जे आहे ते आपण मेन्शन करत नाही. सो ऍट दॅट डे ऍट दॅट पॉइंट जेवढी प्राइस होती तीच फक्त मेन्शन केली जाणार आहे. त्यानंतर फोर्थ मध्ये काय सांगितलंय, कन्व्हेन्शन ऑफ अ मटेरियालिटी हे फॉलो केलं जातं अकाउंटिंग मध्ये. त्यामुळं इमटेरियल ज्या पण इन्फॉर्मेशन आहेत, ज्या पण इमटेरियल गोष्टी आहेत ते अकाउंटिंग मध्ये येत नाही. सो फायनल अकाउंटिंग मध्ये ते कुठेच इन्क्लूड होत नाहीत. फिफ्थ मध्ये काय सांगितलं, अकाउंटिंगचे पॉलिसीज आहेत ते इंडिव्हिज्युअल जो कोण अकाउंटिंग हँडल करतोय तो पर्सनचं ओपिनियन तिथे येणार आहे, ते फ्रेम करणार आहेत पॉलिसीज रूल्स, आणि त्यामुळं हा पूर्ण अकाउंटिंगचा पार्ट सब्जेक्टिव्ह झालेला आहे. ऑब्जेक्टिव्ह फॅक्टर कम्प्लिटली इग्नोर केला जातो. त्यानंतर 6 मध्ये काय सांगितलंय, जे पण बॅड डेबिट्स डाउटफुल डेबिट्स आहेत त्याच्यासाठी पर्स्पेक्टिव्ह आहेत, त्याच्यासाठी प्रोव्हिजन तयार केलेले आहेत, कन्सेप्ट तयार केलेले आहेत, पण प्रॉफिट किती होते त्यावरती कमी फोकस असतो. त्यामुळे नो प्रोव्हिजन इज मेड फॉर अ प्रॉस्पेक्टिव्ह प्रॉफिट्स. सो दिस इज द लिमिटेशन. सो नेक्स्ट आहे ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग. सो लिमिटेशन समजले सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो नेक्स्ट आहे ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग. लेट्स सी द स्लाइड. So in that, first is a financial accounting, second is a cost accounting, third is a management accounting. So branches of accounting मध्ये financial accounting, cost accounting and management accounting. Okay, first is a financial accounting. It is a mainly concerned with the record keeping directed towards the preparation of a profit and loss account and balance sheet. Financial accounting मध्ये फायनान्शियल इयर मध्ये किती प्रॉफिट किती लॉस झालाय त्याचा सेपरेट तुम्हाला प्रिपेअर करावं लागतं, शीट प्रिपेअर करावं लागतं किंवा बॅलन्स शीटचं प्रिपेअर करावं लागतं. म्हणजे डायरेक्टली जे पण काय ट्रान्झॅक्शन होत आहेत ते सगळे रेकॉर्ड करून त्याचे ऍट दी लास्ट ऑफ दॅट इयर फायनान्शियल इयर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तिथं शो करावं लागतं आणि बॅलन्स शीट शो करावं लागते. सो त्याला म्हणलं जातं फायनान्शियल अकाउंटिंग. त्याचा पर्पज काय आहे? द मेन पर्पज ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग इज फर्स्ट टू प्रिपेअर द नेसेसरी अकाउंट अँड बॅलन्स शीट. पहिल्यांदा तर तुम्हाला अकाउंट नेसेसरी अकाउंट प्रिपेअर करावं लागतं. म्हणजे त्या फायनान्शियल अकाउंटिंग कडे बघितल्यानंतर ना तुम्हाला समजायला पाहिजे किती प्रॉफिट झालंय त्या इयर मध्ये आणि किती लॉस झालाय. त्यानंतर टोटल बॅलन्स किती आहे आपल्याकडे. सो बॅलन्स शीट वरती पण छोटे छोटे ट्रान्झॅक्शन सुद्धा रेकॉर्ड केले जातात जेणेकरून तुम्हाला क्रॉस चेक करायला इझी होतं. सो त्याचे एक स्पेसिफिक मॅनरने ते रेकॉर्ड केले जातात. सो क्रेडिट डेबिट ह्या बेसिस वरती
ते रेकॉर्ड केले जातात, जेणेकरून तुम्हाला क्रॉस चेक करता येतं की कुठं लॅकिंग आहोत आपण. सो कोणते मटेरियल आहेत की जे जास्त सप्लाय झालेत, कोणते आहेत जे कमी सप्लाय झालेत. तर त्यामुळं फर्स्ट पर्पज काय आहे, टू प्रिपेअर नेसेसरी अकाउंट अँड बॅलन्स शीट. अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवण्यासाठी आपण फायनान्शियल अकाउंटिंग हे लागणार आहे. नेक्स्ट आहे टू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन विथ कन्सर्न और एफर्ट ऑफ द बिझनेस. जे पण बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ते ट्रान्झॅक्शन कुठेतरी रेकॉर्ड झाले तर डेफिनेटली त्याच्यावरती करेक्ट अशी ऍक्शन घेतली जाते. सो कुठं नेसेसरली आपण म्हणजे मनी युटिलाइज करतोय, कुठं अननेसेसरली युटिलाइज करतोय, ते तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शन जर रेकॉर्ड केले तर समजणार आहे. त्यासाठी इफेक्टिव्ह बिझनेस होण्यासाठी आपण काय करतोय, प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतोय. त्याच्यासाठी फायनान्शियल अकाउंटिंग पाहिजे. त्यानंतर थर्ड आहे टू अप्राइज द ओनर ऑफ द बिझनेस अबाउट द फायनान्शियल स्टेट ऑफ द बिझनेस. सो ऍट दी लास्ट तुम्हाला तुमच्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन समजते. म्हणजे लास्ट इयर पेक्षा ह्या इयर मध्ये काही इम्प्रुव्हमेंट झाली आहे का किंवा काहीच झाली नाहीये. सो हे तुम्हाला फायनान्शियल स्टेट किती आहे तुमचे. सो बिझनेस जर तुम्हाला एक्सपांड करायचा असेल तर तुम्हाला फायनान्शियल पोझिशन समजणं गरजेचं आहे. ते तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग वरून समजू शकतं. सो दिस इज द 3 मेन पर्पज. सो फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये तुम्ही काय करता, प्रत्येक ट्रान्झॅक्शन आहे ते रेकॉर्ड करता आणि त्यावरून प्रॉफिट आणि लॉस अकाउंट प्रिपेअर करता, बॅलन्स शीट प्रिपेअर करता. त्यानंतर वेगवेगळे पर्पज आहेत, त्याच्यामध्ये 3 पर्पज बॅलन्स शीट आणि अकाउंटिंग प्रिपेअर करण्यासाठी गरजेचं आहे फायनान्शियल अकाउंटिंग. त्यानंतर इफेक्टिव्ह बिझनेस करण्यासाठी प्रत्येक ट्रान्झॅक्शन तिथं रेकॉर्ड करण्यासाठी फायनान्शियल अकाउंटिंग गरजेचं आहे. आणि फायनान्शियल पोझिशन तुमच्या बिझनेसची बघण्यासाठी फायनान्शियल अकाउंटिंग गरजेचं आहे. नेक्स्ट आहे कॉस्ट अकाउंटिंग. सो इट इज द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग फॉर अ कॉस्ट. It is a systematic procedure for determining the unit cost output produced or services rendered. The main function of a cost accounting is to find out the cost of a product and to help the management in controlling its cost. So cost accounting मध्ये प्रत्येक गोष्टीची कॉस्ट तिथे रेकॉर्ड केली जाते. सो प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होते. इट मीन्स कॉस्ट काय होते, कॉस्ट वरती कंट्रोलिंग आणण्यासाठी की किती गोष्टी आहेत की ज्या आपल्याला परचेस करणं नेसेसरी आहे आणि किती गोष्टी आहेत की त्या तुम्ही परचेस नाही केल्या तरी तुमचा बिझनेस स्मूथली रन होऊ शकतो. सो इनपुट आउटपुट आपल्याला तिथं रेशो तिथं मेंटेन करायचा असतो. त्यासाठी कोणत्या गोष्टीवरती जास्त मनी दिला पाहिजे, युटिलाइज केला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीवरती नको, ह्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग काढलं जातं. सो प्रत्येक गोष्टी या कॉस्टच्या रिलेटेड तिथं दिल्या जातात, म्हणजे प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू तिथं मेन्शन केली जाते. सो दिस इज द कॉस्ट अकाउंटिंग. नेक्स्ट आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. सो इन दॅट इट इज अ प्राइमरली कन्सर्न विथ द supply of information which is useful to the management in making decision for smooth and effective running of its business. So management accounting मध्ये जे पण तुमच्याकडून सप्लाय होतंय, डिस्ट्रीब्युशन होतंय तुमच्या प्रोडक्टचं, ते मार्केटिंग मधला हा पार्ट आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. त्याच्यामधून फायनल प्रोडक्ट किती सप्लाय झालेत त्याची इन्फॉर्मेशन, युजफुल इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करून ठेवायची. किती दुसऱ्यांकडून किती मटेरियल तुमच्या इंडस्ट्रीमध्ये इन झाले आणि तुमचं जे काही फायनल प्रोडक्ट्स आहेत ते किती आउट झाले, त्याचं तुम्हाला काय करायचंय, मॅनेजमेंट करायचं आहे. सो दिस इज द मॅनेजमेंट अकाउंटिंग. आणि ह्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती कुणाला युजफुल आहे, त्या मॅनेजरला युजफुल आहे. सो बिझनेस स्मूथली किंवा इफेक्टिव्हली रन होण्यासाठी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. अँड अनदर इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ अ मॅनेजमेंट अकाउंटिंग इज टू enable the business is a maximum profit by effective management of a finance. So जे काही डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये पण मनी तुमचं म्हणजे प्रायव्हेट जर त्या इंडस्ट्री व्हेकल्स घेतल्या तर डेफिनेटली तुम्हाला चार्जेस कसे लागणार आहेत, कमी लागणार आहेत. सो जेवढ्या गोष्टी स्वतः ओनरशिप अंडर असतील तेवढ्या तुम्हाला काय होतं, इफेक्टिव्ह त्याचं किंवा तिथं तुम्ही सेव्हिंग करू शकता. सो हे तुम्हाला काय केलं जातं, मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की मॅक्झिमम प्रॉफिट कोणत्या गोष्टीमध्ये होईल आणि इफेक्टिव्ह
फायनान्शियल पोझिशन आपल्याला कशी दाखवता येईल. सो हे मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये येतं. नेक्स्ट आहे टॅक्स अकाउंटिंग. The branch of accounting which is used for a tax purpose is known as a tax accounting. So टॅक्स अकाउंटिंग मध्ये काय असणार आहे, म्हणजे आपण इन्कम टॅक्स, सेल टॅक्स जे आहेत ते काय केले जाणार आहे, त्याचे बिल्स काढले जाणार आहेत आणि ते पे केले जाणार आहेत. सो टॅक्स अकाउंटिंग मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अशा आहेत किंवा कोणते प्रोडक्ट आपल्या इंडस्ट्रीमध्ये असे येतात की ज्याच्यावरती जीएसटी असेल किंवा टॅक्स असेल बसते, हे फक्त नोट डाऊन करणे, तेवढे मटेरियल किती आले ज्याच्यावरती टॅक्सेस आहेत आणि त्यानंतर इन्कम टॅक्स किती आहे आणि सेल टॅक्स किती आहे हे बघणे आणि ते बिल रेग्युलरली पे करणे, हे सगळं टॅक्स अकाउंटिंग कडे येतं. सो नेक्स्ट आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. So it is the process of identifying, measuring and communicating the contribution of a business to a society which consists of providing employment to under a privileged, providing financial and manpower support for a public program, product safety, product durability, customer satisfaction. So social responsibility accounting म्हणजे मार्केटिंग मध्ये जे पण पर्सन असतात ते या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग मध्ये येतात, जेणेकरून ते काय करतात, मार्केटमध्ये जातात, सर्वे करतात, आयडेंटिफाईंग, मेजरिंग आणि कम्युनिकेशन. सो बिझनेस ऍक्टिव्हिटी ज्या आहेत, कोणते प्रोडक्ट आहेत की कस्टमर लाईक करतात, कोणते प्रोडक्ट आहेत की कस्टमर डिसलाईक करतात, सो त्याचे रिझन कोणते, ते सगळं सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग याच्या अंडर येतं. सो जे पण प्रत्येक एम्प्लॉई त्या ऑर्गनायझेशन अंडर वर्क करते तो सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग मध्ये म्हणजे त्यांना कन्सिडर केलं जातं, कारण आपल्याला काय बघायचं आहे की स्मूथली बिझनेस रन करायचा आहे आणि कस्टमरच्या डिमांड पण तिथे चेक करायचा आहे. तर प्रोडक्टची किती सेफ्टी आहे, प्रोडक्टची ड्युरेबिलिटी किती आहे, कस्टमर ते प्रोडक्ट परचेस केल्यानंतर यूज केल्यानंतर सॅटिस्फॅक्शन होते का नाही हे फक्त चेक करायचे. म्हणजे थोडक्यात रिव्ह्यू तिथं, फीडबॅक किंवा रिव्ह्यू तिथं घ्यायचंय कस्टमर कडून. सो दिस इज द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. So here our chapter is completed. So anyone have any doubt regarding today's bit? No, ma'am. No, ma'am. Okay. आजच्या लेक्चरला काय काय बघितलं? Limitation of accounting. Limitation of account. Okay. त्यानंतर Branches of branches accounting. Branches of accounting. Okay. So total किती ब्रांचेस आहेत? 3 branches. 3. ओके. सो इथं जर तुम्ही बघितले टोटल तर 5 मेन्शन केलेत, पण त्यातले 3 जे ब्रांचेस आहेत ते मेन ब्रांचेस आहेत. फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग. हे कसे आहेत, इम्पॉर्टंट आहेत, फ्रिक्वेंटली यूज केलेले जाणारे अकाउंटिंग सेक्शन आहेत. त्यासाठी इथं टोटल ब्रांचेस जर विचारले तर तुम्ही 5 लिहू शकता, राईट डाऊन करू शकता, कारण टॅक्स अकाउंटिंग आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग हे पण त्याच्यामधले टाईप आहेत किंवा ब्रांचेस आहेत. सो इम्पॉर्टंट जर विचारले तर तुम्ही 3 टाइप्स मेन्शन करा, टोटल विचारले तर 5 टाइप्स मेन्शन करा. सो टॅक्स अकाउंटिंग मध्ये काय होतं? टॅक्स घेतला जातो. ओके. सो टॅक्स घेतले जातात का पे केले जातात, कसं आहे? टॅक्स पे केले जातात. केले जातात टॅक्स. ओके. सो ज्या गोष्टी किंवा जे मटेरियल आहेत की ज्याच्यावरती टॅक्स बसतोय प्रत्येक प्रोडक्ट वरती किंवा परचेस वरती, त्याचं रेकॉर्डिंग फक्त तुम्हाला सेपरेटली करायचं आहे. असे कोणते मटेरियल आहेत की ज्याच्यावरती टॅक्सेस आहेत, मग तो सेल टॅक्स असेल किंवा मग तुमचं इन्कम टॅक्स असेल ते तुम्हाला पे करायचं आहे. सो दिस इज द टॅक्स अकाउंटिंग. सो प्रिव्हियस जो बीट होता आपलं इंट्रोडक्शन आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग, त्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? No, ma'am. Okay. Then here your chapter is completed. Then we will move towards next chapter, chapter number 10, accounting concept and conservation. So here we stop and in next आपण लेक्चर मध्येच आपण कंटिन्यू करतोय. सो नेक्स्ट आहे अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन.